नमस्कार, मी शांताराम जनार्दन पाटील, सब्जेक्ट फिजिक्स, स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज तासगाव इथे फिजिक्स अध्यापनाचं काम करत आहे. टॉपिक नंबर 3 त्याच्यामधलं रेडिएशनची 3 एक्झाम्पल्स पाठीमागच्या लेक्चरला मी डिस्कस केलेले आहेत. आणि त्याच्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे टेक्स्ट बुक मध्ये 22 नंबरचं एक्झाम्पल आहे. कंपेअर द रेट्स ऑफ इमिशन ऑफ ए हीट by a black body maintained at 727 degrees Celsius and at 227 degrees Celsius. Two bodies आहेत. One at 727, second at 227. If the black bodies are surrounded by an enclosure at 27 degrees Celsius, enclosure आहे आणि त्याचा असणारा टेम्परेचर जे आहे 27 डिग्री सेल्सिअस. What would be the ratio of their rates of loss of heat? Hot body in cold surrounding, it emit heat, it absorb heat, but temperature is more, therefore it emit more heat. It will emit heat, it also emit heat. We have to find its ratio. त्याचा रेशो आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. आता पहिली जी बॉडी आहे तिचं असणारे टेम्परेचर जे आहे T1 इज इक्वल टू 727 प्लस 273 केल्विन मध्ये 1000 येतं ते. सेकंड बॉडीचं असणारे टेम्परेचर 227 प्लस 273 500 Kelvin. Surrounding temperature T0 is equal to 27 plus 273 300 Kelvin. The rate of loss of heat. आता हे मॉडिफिकेशन आहे स्टीफन्स लॉचं. The rate of loss of heat of the first body, it is equal to A sigma temperature of the body T1 raised to 4 minus T0 raised to 4 for first body. For second body dq2 divided by dt A sigma T2 raised to 4 minus T0 raised to 4. तर या दोन्हींचा रेशो हा रेट झाला आणि त्याचा रेशो डिटरमाइन करायचा आहे. व्हॉट वुड बी द रेशो ऑफ देअर रेट्स. रेशो ऑफ रेट्स हा रेट आहे आणि त्याचा रेशो जर डिटरमाइन करायचा असेल तर डिवाइड करायचं ते dq1 upon dt divided by dq2 upon dt is equal to, हे दोन फॅक्टर कॅन्सल होतील. आता T1 जे आहे 1000 raised to 4 minus 300 raised to 4 divided by 500 raised to 4 minus 300 raised to 4. आता हे सेपरेट करायचं असेल तर 10 मल्टिप्लाइड बाय 10 स्क्वेअर म्हणजे 10 आणि 10 चा स्क्वेअर असं सेपरेट करता येईल. मग 10 raised to 4 जे आहे हे सेपरेट ठेवलं इंटू 10 raised to 2 आणि त्याचं स्क्वेअर 10 raised to 2 सॉरी त्याचं 4 मायनस तसंच आहे 3 raised to 4 10 स्क्वेअर raised to 4 5 raised to 4 10 square raised to 4 minus 3 raised to 4 10 square raised to 4. आता हे 10 square raised to 4 10 square raised to 4 कॉमन घेतलं, परत इथं खाली कॉमन घेतलं, हे कॅन्सल झालं. रेशो ऑफ लॉस ऑफ हीट्स इट इज इक्वल टू 10 raised to 4 100 त्याचं स्क्वेअर एकावरती 4 झिरोज येतील 3 त्रिक 9 त्रिक 27 त्रिक 81 81 येईल
5⁴, 25 पाचा 125 आणि परत 25 625 मायनस 81 इज इक्वल टू 9919 4 62 8 54. याचा आता लॉग कॅल्क्युलेशन 3.99 1 मध्ये 2.54 4 मध्ये लॉगचं सबट्रॅक्शन घेतलं. अँटीलॉग जर बघितला तर नंबर येतो 8.23 डिवायडेड बाय 1. हा रेशो आला. म्हणजे स्टीफन्स लॉचं जे मॉडिफिकेशन आहे ते फॉर्म्युले जे आहेत पहिल्या बॉडीसाठी दुसऱ्या बॉडीसाठी त्या दोन्हींचा रेशो घेतला. कॅन्सल झालं. टेम्परेचर रेस टू 4 मायनस टेम्परेचर रेस टू 4 T1 मायनस T0 तसंच T2 मायनस T0 आणि ते सिम्प्लिफाय केलं तो नंबर 18.23 डिवायडेड बाय 1 या पद्धतीने एक्सप्रेस करायचा. आता इथं असणारं सेकंड जे एक्झाम्पल आहे Earth's mean temperature 280 Kelvin. Assumed to be 280 Kelvin. How will the curve of black body radiation look like for this temperature? Earthचं टेम्परेचर अबाउट 280 किंवा ऍव्हरेज टेम्परेचर हे आहे आणि मग हे ब्लॅक बॉडी सारखं जर रेडिएशन इमिट करत असेल तर त्याचा असणारा कर्व जो आहे, आता आपण कर्व जो बघितलेला होता या टाईपचा कर्व येतो एनर्जी रेडिएटेड व्हर्सेस वेव्हलेंथचा आणि तो जो कर्व आहे तो आहे पॅराबोला. म्हणजे हे पहिलं आन्सर झालं. कर्व कोणत्या टाईपचा तर तो पॅराबोला आहे. 1 मार्क साठी तो क्वेश्चन येऊ शकतो. फाइंड आउट लॅम्बडा मॅक्झिमम. आता हे डिटरमाइन करायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा विन्स लॉ. मॅक्झिमम वेव्हलेंथ मल्टिप्लाइड बाय टेम्परेचर इज इक्वल टू विन्स कॉन्स्टंट. आता विन्स कॉन्स्टंट जो आहे लॅम्बडा मॅक्झिमम डिटरमाइन करायचा आहे इंटू 280 2.879 इंटू 10⁻³ मीटर केल्विन या पद्धतीने त्याचे युनिट. मग लॅम्बडा एम डिटरमाइन करायचा असेल इट इज इक्वल टू 2.897 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय, आता हा पण नंबर 2.8 इंटू 10⁻² या पद्धतीने एक्सप्रेस होतो. याचं लॉग बघितलं, याचं लॉग 0.0 सबट्रॅक्शन केलं तर नंबर जो आहे 1.035 10⁻³ वरती गेले 10⁻², 10⁻⁵ इन टर्म्स ऑफ मीटर. ही मॅक्झिमम वेव्हलेंथ आहे. विन्स लॉ यूज करायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि लॅम्बडा एम डिटरमाइन करायचं. The last part काय आहे, in which part of the electromagnetic spectrum does this value lie? Gamma rays, X-rays, visible, ultraviolet, visible, infrared, micro, radio असे डिफरंट पार्ट आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचे आणि त्याच्यामध्ये ही वेव्हलेंथ जी आहे आता हे कन्व्हर्ट पण करता येते. लॅम्बडा इट इज इक्वल टू 10.35 इंटू 10⁻⁶ मीटर. -6 मीटर हे आहे मायक्रोमीटर मध्ये 10.35 इन टर्म्स ऑफ मायक्रोमीटर. 11th स्टँडर्ड मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज तर त्याच्यामध्ये रेंज दिलेली आहे डिफरंट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची आणि ही जी रेंज आहे ही येते मायक्रोवेव्ह रिजन मध्ये. हा रिजन असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा. तर हे सेकंड एक्झाम्पल आहे की कर्वचं नेचर कोणतं, लॅम्बडा मॅक्झिममची व्हॅल्यू कोणती आणि ती वेव्हलेंथ कोणत्या रिजन मध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर थर्ड एक्झाम्पल जे आहे आजच्या डिस्कशनचं
A small blackened solid copper sphere of radius 2.5 centimeter. Copper sphere आहे, ब्लॅक केलेली आहे, ब्लॅक बॉडी आहे, is placed in an evacuated chamber. आता ती स्फिअर आहे, कॉपरची ब्लॅक स्फिअर आणि चेंबर मध्ये ठेवलेली आहे. The temperature of chamber is 100 degree Celsius. हे 100 degree Celsius temperature. At what rate energy must be supplied to the sphere to maintain its temperature 110 degree Celsius? याचं टेम्परेचर आहे 110 degree Celsius. Temperature more आहे, it will radiate or emit more heat. Therefore, its temperature will decrease. टेम्परेचर त्याचं डिक्रीज होईल. मात्र ते टेम्परेचर डिक्रीज होऊ द्यायचं नाही, आहे तेच टेम्परेचर ठेवायचं असेल तर किती एनर्जी सप्लाय करावी लागेल, तर असा क्वेश्चन आहे. मग जेवढी हीट लॉस्ट होईल सराउंडिंगला तेवढी हीट सप्लाय करावी लागेल. म्हणजे हीट मस्ट बी सप्लायड, हाऊ मच इट इज इक्वल टू हीट लॉस्ट बाय द स्फिअर. किती हीट लॉस्ट करेल ती स्फिअर, इट इज इक्वल टू ए सिग्मा. आता तिन्ही एक्झाम्पल मी आता हे तिसरे एक्झाम्पल सोडवतोय. इथं लिहित असताना मी ईचा उल्लेख केलेला नाही, कोएफिशियंट ऑफ इमिशन. तर ती व्हॅल्यू जी आहे की नाही प्रत्येक ठिकाणी ब्लॅक बॉडी ब्लॅक बॉडी ब्लॅक बॉडी असा शब्द आहे आणि त्यामुळे ईची व्हॅल्यू जी आहे ई इज इक्वल टू 1 कन्सिडर केलेला आहे. आता इथं सुद्धा ईची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे ई लिहिलं आणि परत एक लिहिलं त्याच्याऐवजी ब्लॅक बॉडी ई इज इक्वल टू 1 t raised to 4 minus T0 raised to 4. It is equal to, or heat loss is equal to area 4 pi r square into sigma t raised to 4 minus T0 raised to 4. It is equal to 4 pi 3.142 2.5 into 10 raised to minus 2 square. 110 plus 273 383 raised to 4. 100 plus 273 minus 373 raised to 4. आता हे सिंप्लिफिकेशन जे आहे, heat supplied is equal to heat lost is equal to heat lost equal to 4 into 3.142 2.5 चा स्क्वेअर 25 चा स्क्वेअर आणि डेसिमल जे आहे 2 डिजिटच्या पूर्वी आणि 10 raised to minus 2 स्क्वेअर 10 raised to minus 4. आणखी एक नंबर इथं राहिलेला आहे, सिग्मा राहिलेला आहे. सिग्मा इंटू 5.67 इंटू 10 raised to minus 8 इंटू 5.67 इंटू 10 raised to minus 8. आता हे जे आहे 3.83 त्याचं 4 आणि इथं डेसिमल घेतल्यानंतर 100 राहील, त्याचं रेस टू 4 10 स्क्वेअर रेस टू 4 10 रेस टू 8 येईल आणि 3.83 जे आहे त्याची 4th पॉवर जे आहे इंटू अबाउट 215 येते मायनस 3.73 ची पण 4th पॉवर अबाउट 193 येते आणि 10 रेस टू 2 चं 4 10 रेस टू 2 चं 4 10 रेस टू 8 हे आणि हे कॅन्सल करताय. आता याचं जे सबट्रॅक्शन आहे इट इज इक्वल टू 4 इंटू 3.142 इंटू 6.25 इंटू 5.67 इंटू या दोन्हींचं सबट्रॅक्शन जे आहे 15 7 22 अबाउट 22 आणि मग हे जर कॅल्क्युलेशन केलं याचं लॉग प्लस याचं लॉग याचं लॉग याचं लॉग याचं लॉग आणि आणखी एक नंबर इथं राहिलेला आहे 10 raised to minus 4
तर हे सिम्प्लिफाय केल्यानंतर नंबर जो आहे अबाउट 0.9624 वॅट असा नंबर येईल तो. तर या पद्धतीनं ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायची.